शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण विठ्ठला 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 हरी विठ्ठला 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठ्ठला 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 महायोग पीठे तठे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संताजिया करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांचा कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्ती भगवान हरह सोपान भगवान ब्रह्म मुक्ता विख्यात ब्रह्मचित्कला संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिम इलोकितोन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्री सागुरंतं कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार
कोणाचा विचार पाये याते कोणाचा विचार दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार न पाये याते कुणाचा विचार न पाये याते कुणाचा विचार. प्रस्तुत चिंतना करता निरूपणा करता निवडलेला अभंग वक्ता महावाणी बाबाजी शिष्य शिरोमणी अमृत संजीवनी वैराग्य शिरोमणी श्री क्षेत्र देहूनिवासी असणारे सिद्ध असूनही साधकाच्या करुणेने स्वतः सर्व व्यावहारिक त्रास सहन करून सत्व विस्मरणपूर्वक श्री हरीलाही मानस समाधान देणारे प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनात समरस झालेले व्यक्तिमत्व संत परंपरेतील कळस्थानी सम्राट रूपाने वावरणारे अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु अक्षय तनोगात्र परमपवित्र महासतपात्र आणि बोलोबा पुत्र असणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या चिंतना करता निवडलेला आहे. विठाला आजच्या अभंगात तुकोबराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. आजच्या अभंगात तुकोबराय परमार्थामधील कार्यकारण भाव संबंध प्रतिपादन करतात. विठाला या समाजाचं निरीक्षण करत असताना तुकोबरायांच्या काही गोष्टी ध्यानात आल्या. तुकोबराय देवाबद्दल तर बोलतातच, परमार्थाबद्दल देखील बोलतात, पण याच्यापेक्षा जास्त महाराज समाजाबद्दल बोलतात. या समाजाचं हित व्हावं हे तुकोबरायांचे मनातील तळमळ. वेदाचा ज्या प्रकारचा उपदेश आहे ते मेडिकलवरचं औषध आहे आणि साधूचा ज्या प्रकारचा उपदेश आहे ते डॉक्टरकडचा उपदेश आहे. तुम्ही मेडिकलवर जा, तुम्हाला पाहिजे ते औषध मिळेल, पण तुम्ही डॉक्टरकडून जर मेडिकलवर गेलात तुम्हाला हवं ते औषध मिळेल का नाही? बोलत चला राहा, हवं ते औषध तुम्हाला मिळेल. आज तुकोबराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. विठाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. तो म्हणजे आपल्या गावात चालू असलेला प्रतिवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यातील आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची संधी ज्यांच्याकडून मला प्राप्त झाली ते असणारे आमचे परमस्नेही परम आदरणीय महेश सुदामराव नवल उर्फ दाजी यांच्याकडून मला आलेली आजच्या दिवसाची कीर्तनाची संधी, त्यांच्याबद्दल प्रथमतः त्यांचे धन्यवाद. तसेच गावकऱ्यांनी मला बोलण्याची संधी दिली त्यांचेसुद्धा धन्यवाद. तसेच आपल्या गावातील टाळकरी माळकरी विनेकरी शेतकरी, तसेच गावातील वरिष्ठ ज्येष्ठ कनिष्ठ आयोजक संयोजक चित्रकार पत्रकार मंडळी, तसेच गावातील शिक्षक सरपंच उपसरपंच नेते पुढारी पाढारी सगळ्यांना नमस्कार. तसेच कीर्तनाला आलेले कीर्तनाला नाही आलेले, जे कधी येत नाहीत ते, जे येणाराला येऊ देत नाही ते, जे घरी झोपले ते, यांनासुद्धा नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. आणि आपल्या सप्ताहाकरता ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे, आपल्या सप्ताहाला ज्यांच्यामुळं शोभा आली असे असणारे आदरणीय आपलं गावचं भूषण असणारे विकास महाराज खरात यांचंही मनापासून नखाते यांचंही मनापासून धन्यवाद. तसेच आमचे चोपदार आपले बाबा सगळ्यांना माहितीच आहेत, यांचंसुद्धा धन्यवाद. तसेच गायनाचार्य महाराज मंडळी आपले काळे महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचेही मनापासून धन्यवाद. तसेच आपले गावातील आपले महाराजांचं नाव काय, समाधान महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचेसुद्धा धन्यवाद. तसेच गावातील सिंहाचा वाटा असणारे आमची तरुण मंडळी यांनासुद्धा धन्यवाद देतो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. विठाला 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 विठाला. आजच्या अभंगात तुकोबराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. कीर्तन आल्यावर पहिला मुद्दा फ्रेश बसायचं, तोंड सोडून असलं गळ्यावानी बसायचं नाही.
फ्रेश बसायचं, जीवनात काही येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, आणि जे मधलं आहे ते आपलं नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची चिंता करायची नाही. जंबू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, विठू नावाचं पाटील आहे, तो जगाचा बाप आहे, आपण ओळख करायचं काम नाही. नको खेद करू कोण त्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. चला पुढे. अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आजच्या अभंगातून तुकोबराय तुम्हाला आम्हाला काय करतात बाबा, काय करतात? उपदेश करतात. जशी परिस्थिती असन, जसा तुकोबरा पुढे मनुष्य असन, त्या प्रकारचा तुकोबरा उपदेश करतात महाराज. आज तुकोबराय पुढे शेतकरी महाराज, शेतकऱ्यांना उपदेश करताना तुकोबराय म्हणतात, अरे बाबा रे, तुला जर तुझी शेती जतन व्हावी असं वाटत असन तर शेतकऱ्यानं पिकाकडे लक्ष न देण्यासाठी, पिकाकडे लक्ष न देता जमिनीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही म्हणता ना असं कसं गौरफाटं सांगायले, आमचा तर भाव कमी करायला आले. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपण आज पीक मिळावं म्हणून, उत्पन्न चांगलं मिळावं म्हणून अनेक प्रकारच्या फवारण्या करतो, अनेक ज्या ज्या प्रकारच्या गोष्टी करतो, पण त्याचा फायदा एक होतो पण तोटे अनेक होतात. त्याचा फायदा काय आहे महाराज? तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळतं, पण शेती विषारी झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबा सांगतात, तुला जर तुझी शेती जतन करायची असं वाटत असेल तर ज्ञानोबा सांगतात, पिकाकडे लक्ष न देता जमिनीकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्ञानोबा सांगतात, कृषी गोरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम. ज्ञानोबा सांगतात, किंबहुना कृषीजिने गोधने राखो निवर्तने. या पृथ्वी तलावरची जर जमीन जिवंत ठेवायची असेल तर या जमिनीवरली, या विश्वातली गाय जिवंत राहिली पाहिजे. गाय जिवंत राहणे अतिशय महत्त्वाचे महाराज. आज आपल्या संस्कृतीला किंमत आहे. महिला मंडळीसाठी सांगतो, सकाळी उठल्याबरोबर तुळशीला पाणी घातलंच पाहिजे. दुसरी गोष्ट, पतीचं दर्शन घेतलंच पाहिजे. आता त्याला इलाज नाही, मग ते कसा का असणं, हेकना का असणं, नाही तर बेवडा का असणं, त्याला इलाज काही नाही. कारण आज विकृतीला किंमत आल्यामुळे संस्कृतीला किंमत राहिली नाही. विठाला सांगण्याचा मुद्दा, तुकोबरा तुम्हाला आम्हाला उपदेश करतात, महाराज जसं कर्म असेल ना त्या त्या प्रकारचं तुम्हाला फळ मिळत असे. जर कर्म जर चांगलं असेल तर फळ त्याचं चांगलं आहे, आणि कर्म जर वाईट असेल तर त्याचं फळ वाईट आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो विश्वर. जसं कर्म असेल ना महाराज त्या प्रकारचं फळ मिळत असतंय. विठाला 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 विठाला. मग काही माणसाला प्रश्न असा पडतो, महाराज आम्ही कीर्तनाला हजर आहोत, आम्ही गावात कोणता कार्यक्रम असो त्याला हजर आहोत, आम्ही भागवताला हजर आहोत, आम्ही एकादशी धरतो, पंढरपूरची आळंदीची वारी करतो, तरी देवानं आमचं असं वाटोळं काय केलंय असा प्रश्न पडतो एखाद्या वेळेस. आणि ज्यांना एकादशी माहीत नाही, पंढरपूर कोण्या भागाला हे माहीत नाही, ते लोकांचं वाईट करतात, व्यसन करतात. साधा सप्ताह जरी बसायचं म्हणलं तरी त्यांचा गड्डा उठवतो. आशानं देवाचं चांगलं केलंय आणि आम्ही देवाचं भजन करतो तरी आमचं एवढं वाईट का? याचं उत्तर आहे महाराज, आपल्या कर्माची गती. कर्माची गती फार गहन आहे. गहना कर्मणो गती. कर्माची गती अतिशय फार गहन आहे महाराज. आपल्याला प्रश्न पडला होता, याच्यात नवल नाही महाराज, तुकोबरांना सुद्धा प्रश्न असा पडला होता. तुकोबरा म्हणतात, देवा असं माझं काय चुकलंय की अवघ्या 2 वर्षात माझ्या घरातली 5 माणसं मरावी, असं काय चुकलंय देवा? तुकोबरायचा मुलगा दूध करता करता मरण पावला. तुकोबरायची पत्नी अन्न करता मरण पावली. बैल दावणीवरचा पाण्या वाचून मेला. असं काय चुकलंय? एक सांगू का, या जगात तुम्हाला काय व्हायचं तर व्हा. शेती जमत नाही व्यवसाय करा, व्यवसाय जमत नाही पेटी शिका, पेटी जमत नाही पकवा शिका, पकवा जमत नाही पुढारी व्हा, पुढारी जमत नाही सरपंच व्हा, सरपंच जमत नाही टपरी टाका, टपरी जमत नाही हवाला करा, ते जमत नाही पैलवान व्हा, काही जमत नाही जागा मोकळी करा. काही जमत नसल्या फाशी घेतली बरी ना महाराज, त्याच्यापेक्षा काय. पण एक गोष्ट सांगतो, साधू होण्याच्या भानगडीत पडू नका. कारण साधू झाल्याच्या नंतर म्हणावं लागते, बायको मिली तरी म्हणावं लागते, बरे झाले देवा निघाले दिवाळी. साधू होणं सोपं नाही महाराज, महाराज होणं सोपं नाही. आता मी कीर्तन केलं ना, एखाद्याला म्हणलं ना कसं आहे, कसं झालं कीर्तन, बरं आहे वयाच्या मनानं बरं बोलते, फासुळ्या उघड्या पडल्या तरी. आम्हाला काय येतं हे पाहू नका विकास महाराज.
आम्ही ह्या वयात आज धोतर घालतो हाच मोठा परमार्थ आहे. आज बाया जीन्सच्या पॅन्ट घालायला लागले. याच्यापेक्षा बरं आहे ना आमचं महाराज. त्यांच्यावर तर बरं आहे महाराज आपलं. कोणत्या ऋतूत काय घालावं हे कळलं ना महाराज. काही लोकांना घमेंड असते पाहिजे आमच्याकडे खूप पैसा आहे, खूप माणसं आहेत, पण त्या तुम्हाला कोणी विचारत नाही महाराज. जोपर्यंत तुमच्याकडे जवळ पैसा आहे, इंसान को जो सम्मान मिळता है वो उसका नहीं उसकी दौलत का होता है. माणसाजवळ जो पैसा असतो त्याच्यामुळं त्याला किंमत असते महाराज. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. तुमच्याजवळ तर संपू द्या पैसा, कोण विचारतो तुम्हाला. जववरी चळ नगा तोवरी मनस्ती माझा, माणिती लहान थोर दे सुखाची काजा. इंद्रिय मावळले आला बागुला. आपल्याकडे काय नाही महाराज. तुकोबराने सुद्धा असा प्रश्न पडला होता. तुकोबरा म्हणतात, देवा असं तुझं माझं वैर तरी काय घडले. देवा तुझा माझा कार्य वैराकार. 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 दुःखाचे डोंगर दाखवेस. दुःखाचे डोंगर दाखवेस. दुःखाचे डोंगर दाखवेस. देवा तुझा माझा कार्य वैराकार. 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 दुःखाचे डोंगर दाखवीसी. 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 दाखवीसी. दुःखाचे डोंगर दाखवीसी. बडे बांधोनिया तेची काळा हाते. 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 बडे बांधोनिया देसी काळ हाती. 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 देवा तुझा माझा कार्य वैराकार. दुःखाचे डोंगर दाखविशी. तुकोबरानं सुद्धा असा प्रश्न पडला होता. आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो. याचं उत्तर आहे महाराज, पैसा तुमच्याकडे असू द्या, काही अडचण नाही. जवरी पुण्याचा लेश तोवरती कीर्ती आणि यश. एवढं फक्त जोपर्यंत तुमचं पुण्य चांगलं आहे तोपर्यंतच हे टिकत असतं. आता याचं उत्तर देतो महाराज. आपण बऱ्यापैकी शेतकरी आहात. आता जुन्या काळात शेतीचा माल साठवण्याकरता काय असायचं, घरात शेणाने सारवलेली काय असायची, कोठी असायची. तुला तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला, काही भागात कणगी म्हणतात, काही भागात कनिंग म्हणतात. आता ती कणिंग कोणाला जास्त माहीत नाही. ती कणिंग आता जर माहिती होण्यासाठी ती प्रदर्शनात मांडावी लागेल. जुना काळ होता महाराज. जुना काळ खूप त्रास सहन करावा लागायचा. तुमचा काळ होता बाबा. पूर्वी पाणी जरी आणायचं म्हणलं तर विहिरीव जायचं, पाणी शेंदायचं, हांडा भरायचा, हांडा रानात आणून टाकायचा. आता तसं राहिलं की नाही. आता लोक याच्यापेक्षा हुशार झाले महाराज. डायरेक्ट नळाला जायचं, नळ फिरवायचा, हांडा भरायचा, हांडा डायरेक्ट रानात आणून टाकायचा. लोक याच्यापेक्षा हुशार झाले महाराज. डायरेक्ट नळाला जायचं, नळी जोडायची, डायरेक्ट नळी रानात. इथून 5 वर्षानं पुढे जर नवऱ्यानं जर पाणी मागितलं तर बाई नळी कोंबणार तोंडात. काय प्याचं तर पी. सांगण्याचा मुद्दा, काळ बदलला. जुना काळ होता महाराज. त्या कणीला 2 तोंड असतात. एक टाकायचं एक असतं आणि एक काढायचं एक असतं. तुम्ही वरून जर ज्वारी टाकत असाल तर तुम्हाला खालून ज्वारी मिळेल.
वरून जर गहू टाकत असाल तर खालून तुम्हाला गहू मिळतील, वरून जर बाजरी टाकत असाल तर खालून तुम्हाला बाजरी मिळेल. जे टाकतायत ना ते तुमचं संचित आहे, आणि जे काढतायत ना ते तुमचं प्रारब्ध आहे, आणि जे तुम्ही पेरतायत ना ते तुमचं क्रियमाण आहे. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. जसं पेरत असान तसं उगवत असते महाराज. ज्या ज्या मनुष्याला सुखाची इच्छा असन त्या मनुष्यानं पुण्य केलंच पाहिजे. शास्त्र असं सांगतं, ज्याला पुण्य पाहिजे, ज्याला फळ पाहिजे त्यानं पुण्य केलंच पाहिजे. एक ना एक दिवस ते पुण्य तुमच्या पदरात सुख टाकल्याशिवाय राहणार नाही. जर पाप जर करत असाल तर दुःख भोगल्याशिवाय तुम्हाला इथून सुटका नाही. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. दोन सोन्या चांदीची व्यापारी होते महाराज. गाडी तेवढ्या मोलाचीच होती, गाडीतला माल सुद्धा तेवढ्याच मोलाचा होता. दोन सोन्याची चांदीची व्यापारी रस्त्याने जाऊ लागले. अंधार पडला होता, आणि त्या अंधार पडल्यावर त्यांना वाटू लागलं आता चोरीचा रस्ता वाटू लागला. त्या दोन व्यापाऱ्यांना वाटलं आपण कुठंतरी थांबलं पाहिजे. एक दिवा दिसला, त्या दिवाच्या प्रकाशाने ते महाराज दोन व्यापारी चालत गेले, आणि जसं जसं पुढे जाईन तसं तसं त्या मनुष्याची श्रीमंती वाढत होती. 100-500 गायी होत्या, 100-500 म्हशी होत्या, मोठा बंगला होता महाराज. दोन व्यापारी त्या श्रीमंत व्यक्तीकडे गेले आणि झोपण्याकरता आम्हाला जागा मागितली. त्या श्रीमंत व्यक्तीनं सांगितलं, हे माझा पलंग आहे, इथे रोज माझे 2 मुलं झोपतात, आणि माझे दोन्ही मुलं आज शेतीत गेले, तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे झोपा. बरोबर 8 वाजता ते व्यापारी 2 झोपले गेले, आणि बरोबर 10 वाजता महाराज त्या श्रीमंत व्यक्तीला असं वाटलं की आपण अजून श्रीमंत हो. एक वाक्य सांगू का, जोपर्यंत या जगात श्रीमंताचा विलास थांबत नाही तोपर्यंत गरिबाने श्रीमंत होण्याची इच्छा करायची नाही. आज माझा शेतकरी उपाशी राहतोय महाराज, तो गरीब राहतोय, याचं कारण काय? त्याने काय चुकलंय? त्यानं दुसऱ्याचं पोट भरावं म्हणून स्वतः कष्ट केले, काबड कष्ट केले, हे चुकलं का त्याचं? अरे आज प्रत्येकाच्या घरात चूल पेटती, त्याचं एकच कारण, शेतकरी आज ज्यावेळेस नांगर चालवतो त्यावेळेस प्रत्येकाच्या घराची चूल पेटत असते महाराज. पण वरच्या लोकांना काय कळतं महाराज, जोपर्यंत आपल्याकडे माल नाही त्यावेळेस कांद्याला भाव 100 रुपये किलो, 80 रुपये किलो, हे कळतं का लोकांना? आणि आज त्या शेतकऱ्या मुलाला एखाद्याला म्हणलं, त्या राजाला एखादी पोरगी द्या, लोकांची दातखिळ बसते महाराज. पण एक सांगतो, 2 लाख रुपये पेमेंटवाला कधी आईबापाला जगू शकत नाही. याचं कारण खर्च जास्त वाढव म्हणून, शहरात खर्च जास्त आहे. पण माझा 2 एकर शेतीवाला आई वडिलांना सुद्धा सांभाळतो, गाई गुरांना सुद्धा सांभाळतो, पण अशा शेतकऱ्याला आज मुलगी द्यायला कोणीही राजी नाही महाराज. चला असू द्या, मुद्दा आपला तो नाही. सोनं असून चांदी असून हे आपलं मत नाही. सोनं असलं पाहिजे, चांदी असलं पाहिजे, पैसा जीवनात कमवला पाहिजे. आज रियालिटी जर पाहिली तर पैशाला किंमत आहे महाराज. पैसा हा अवश्य कमवला पाहिजे, याच्यात मात्र शंका नाही. पण तुम्ही ज्या तिजोरी सोनं ठेवतात, पैसा ठेवतात, त्या तिजोरीमध्ये गाईचा हिस्सा असला पाहिजे, तुमच्या मायबापाचा हिस्सा असला पाहिजे. ज्या तिजोरीमध्ये सोनं असन, चांदी असन आणि संस्कृती नसन ना, ते सोनं जळण तरी नाही तर बुडन तरी. लंका जळाली आणि द्वारका बुडाली महाराज. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. त्या श्रीमंताला वाटलं आपण अजून श्रीमंत व्हावं. त्यानं काय केलं महाराज, बरोबर 4 वाजता 2 मारेकरी बोलवले आणि त्यांना सांगितलं या 2 व्यापाऱ्यांचा काटा काढायचा. मला कर्म असं बेकार आहे, कर्म फिरून येतं महाराज. बरोबर त्याचे वावरा शेतात गेलेले मुलं 3 वाजता घरी आले आणि आपल्या जागेवर कोणतरी झोपलंय असं त्यांना उठवलं गेलं, आणि ते उठले व्यापारी. बरोबर घड्याळात 3 वाजले, पाहिलं आपण जायला हरकत नाही. 2 व्यापारी निघून गेले आणि त्याचे 2 मुलं झोपले. बरोबर 4 वाजता महाराज 4 वाजता ते मारेकरी आणले आणि त्या 2 मुलाचा काटा काढला. ते श्रीमंत माणूस म्हणतो, देवा असं काय चुकलंय माझं की माझ्याच हातानं माझे 2 मुलं असं काय चुकलं? महाराज म्हणतात, केले कर्म झाले तेची भोगा, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. हा उपजले मेले उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगा, केले कर्म झाले
झाले तेच भोगाले, उपजले मेले ऐशे किती. कर्म महाराज प्रत्येकाला भोगावं लागतं. नामदेवराव महाराज म्हणतात, नामा म्हणे कर्मरेखा देवादिका चुकेना. देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकत नाही महाराज. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण दशरथ वियोगे मेला. कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. देवाला सुद्धा कर्म चुकता आलं नाही महाराज. रामाला सुद्धा प्रभू रामचंद्राला वनवासाला जावला, देवाला सुद्धा कर्म चुकलं नाही. देवाचं द्या सोडून देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही. दशरथे वियोगे मेला. रामायण इतकं सुंदर आहे महाराज. प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास निश्चित झाला. प्रभू रामचंद्र वनवासाला जातात. सुमंत घरी प्रभू रामचंद्राला घरी आणून सोडतोय, घरी येतोय आणि त्यावेळेस दशरथ विचारतोय, सुमंता सांग ना माझ्या रामाने माझ्यासाठी काय निरोप दिलाय, सांग ना माझा राम कुठे. सुमंत सांगतो, रामानं असा निरोप दिलाय, ज्या दिवशी भरत गादीवर बसन तो दिवस आम्हाला कळवा. आमची कुटिया सुद्धा सजवलेली असून याला रामायणात बंधुप्रेम म्हणतात. आज हितभर बांधासाठी भाऊ भावाच्या घशात कुऱ्हाडी घालतो, लाज वाटते. रामायण आपल्याच देशात घडलं महाराज. गिधडाला सुद्धा कळत होतं स्त्रीची इज्जत वाचावी. आज बदलापूर सारखे प्रकरण पाहिलं डोळ्या अंगावर काटा येतो महाराज. आपला देश आहे तो महाराज, जिथं गिधडाला सुद्धा कळत होतं. पर जाऊ द्या. सुमंत विचारतोय, दशरथ विचारतोय माझा राम कुठे. सुमंत सांगतो, दशरथ रडतात महाराज. दशरथ विचारतोय, सुमंत विचारतोय, राजन क्षत्रिय धर्मात मनुष्य मरणाला सुद्धा घाबरत नाही, तुम्ही का रडतात. दशरथ सांगतो, सुमंता मला आता माझं कर्म आता त्या भिंतीच्या चित्रावर दिसायला लागले. 2 आंधळे मायबाप आहेत आणि त्यांचा एकुलता एक पाणी आणणारा मुलगा माझ्या हातून दगावला गेलाय. शर आला धावून आला काळ विव्हळाला श्रावण बाळ. सुंदर कविता असायचे महाराज पहिल्या. आता आम्हाला नव्हते पण या तुम्हाला होते कविता. सुंदर कविता असायचे महाराज. आता कविता पण असं कविता सुद्धा जरशा राहिल्या, जरशा झाल्या, जरशा गायवानी. कविता सुद्धा चांगल्या राहिल्या नाही. काल परवा मी कविता वाचली, मम्मी माझ्या पप्पाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, लेकरं कोण्या भूताचे. हे का कविता आहेत का महाराज. हे कविता आहेत का. असल्या कुठं कविता असतात होय. काही बोलतात महाराज, काही अर्थही लागत नाही, गोडही वाटत नाही. काही गाणे निघालीत महाराज, कडुळाचं पाणी डीजे. हे का गाणे आहेत का महाराज. पूर्वी सुंदर गाणे असायचे. महिला जातेवर जरी दळायच्या तरी सुंदर ओव्या म्हणायचे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. सुंदर कविता असायच्या महाराज, सुंदर ओव्या असायच्या. काल परवा महाराज आमच्या शेजारची बाई नवऱ्याच गाणं म्हणायला लागली. झोपेतून उठत नव्हतं. रामाच्या ग पहाऱ्यामध्ये जात माझ वंगा वंगा, जात माझ वंगा वंगा, उठ रे गोदाड्यातल्या सोंगा. हे का गाणे आहेत का महाराज. याचा भावही लागत नाही ना अर्थही कळत नाही. मी आळंदून येऊ लागलो महाराज आणि सहज एक सकाळी स्टेशनला पिऊन पडलं. मी म्हणलं का रे प्यालास. ते मला मोदीनं सांगितलं. म्हणलं काय प्यारे देशवासी. म्हणजे कुठला अर्थ कुठं लावते याचा भरोसा नाही मला. विठाला मला काल परवा खोकला लागला बाबा. मला एक जण मला महाराज तुमचा खोकला घालायचा का. म्हणलं हो. मला 2 टोपण दारू प्या मला म्हणला. मी सहज विचारलं खोकल्यानं दारू जाईन का. ते मला खोकला आपली जमीन गेली, बायको गेली, तुमचा खोकला जात नसतो का मला. काही विचारतात महाराज, काहीचा अर्थही लागत नाही आणि गाणे सुद्धा गोड वाटत नाही. गाणं गावणे ह्या मताचा आपण नाही, पण पूर्वीच्या गाण्याचा भाव मात्र वेगळा होता. सुमंत राजाला सांगतोय, राजा सुमंताला सांगतोय, 2 आंधळे मायबाप आहेत आणि त्यांचा एकुलता एक पाणी आणणारा मुलगा माझ्या हातातून दगावला गेला. बाण लागला, छातीत येऊन बाण घुसला श्रावणबाळाच्या. श्रावणबाळाच्या जवळ दशरथ जातोय आणि दशरथ सांगतोय, श्रावण सांगतोय, राजा तुझं नाव ऐकून होतो, पण माझं एक काम कर, माझ्या आंधळ्या मायबापाला तू तेवढं पाणी पाज. मी पाणी घेऊन गेलोय, माझ्या पावलाचा आवाज ऐकलाय आणि आईबाप मोठ्या मोठ्याने ओरडताय, श्रावणा श्रावणा. मोठमोठ्याने आवाज ऐकला, माझ्या पायाचा आवाज ऐकला आणि त्याचे आईबाप म्हणतात, तू का बोलत नाहीस रे. जोपर्यंत तू बोलणार नाही तुझ्या हातचं पाणी नाही पिणार आम्ही. आणि नाही इलाज झालाय दशरथ बोलतोय, तुमचा एकुलता एक पाणी आणणारा मुलगा माझ्या हातातून दगावला गेलाय. दशरथ श्रावण बाळाच्या आईवडिलांनी श्राप दिलाय, राजा
तुझ्या अंतकाळी एकही मुलगा तुझ्या जवळ नसणार. चौघे पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. कर्म इतकं बेकार आहे महाराज, कर्म देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. विठाला कर्मे रावण क्षय पावला. रावण किती श्रीमंत होता महाराज. 5 लक्ष घरे पाषाणाची ती, 7 लक्ष तिथे विटबंदी, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. एवढी रावणाची श्रीमंती होती. परिवार सुद्धा लहान नव्हता. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 80,000 बायका, आपल्या एकूणच फासोळ्या मोकड्या काय. अवघडे महाराज, आपल्या एकीनेच रावण भक्ती सुद्धा करीत होता. त्याच्यासारखी भक्ती कोणी नव्हता करीत महाराज. तरी ते आपल्याकडे काय नाही, एकच अंगठी, तरी भातवाड बुंदीवाड, भातवाड बुंदीवाड. तिची अख्खी सोन्याची लंका होती, तरी ती देवाचं भजन करीत होता. यस्साग्रे दाट दाट द्रुट द्रुट ममलम टम 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 डमशम डमशम डुडमशम डोईचकितम भूपकम भुवेन आलम धायस्ते विप्रकांती सरस्वती प्रातु चंद्रचूड कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम. शंभो 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 महादेवा, शंभो शंभो महादेवा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम. शंभो शंभो महादेवा. शंभो 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 महादेवा. सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवामि सह्यं नमामि. शंभो 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 महादेवा. शंभो 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 महादेवा. करुणावतारं संसार सारं भुजगेंद्र हारं. सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवामि सह्यं नमामि. शंभो शंभो महादेवा. शंभो 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 महादेवा. हर हर शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. शंभो 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 महादेवा. हर 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 शंभो. हर 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 हर. कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी. महाराज, ज्या बाईच्या नवऱ्याला 20,000 पगार आहे, त्या बाईच्या नवऱ्याला 20,000 पगार आहे, त्या बाईला चपलाची किती जोड? 20 जोड. हसत चला, कवा चमकन काय सांगता येत नाही. हसत चला. ज्या बाईच्या नवऱ्याला 20,000 पगार, त्या बाईला चपलाची किती जोड? 20 जोड. 20 जोड म्हणजे किती चपला? अय माव, किती चपला? 40 चपला. पण आम्ही 40 चपला महाराज. आम्ही सहज एकाच्या घरी जेवायला बसलो. आता खेड्यापाड्याला द्या सोडून, शहरात गेलो जेवायला बसलो. महाराज, एक बाई वाढायला चप्पल घेऊन आली. मी सहज म्हणलं, बाई तुमच्या पायात चप्पल आहे? ती म्हणली, महाराज ती वाढायचीच आहे. बापरे. मी म्हणलं, अशा किती चपला आहे? ती म्हणली, महाराज वाढायची वेगळी, आंघोळीची वेगळी, बाजाराची वेगळी, नवऱ्याला हाणायची वेगळी. म्हणलं, हाणायची असली तर आण, आम्हाला तरी हाणणार तर मी तर तुला हाणतो, कशाला आमच्या घरी जेवायला. पण सांगण्याचा मुद्दा महाराज, ज्या बाईच्या नवऱ्याला 20,000 पगार, त्या बाईला 20 चपलाची जोड. पण हे पाय चपला घालण्यासाठी कोणाला द्यायचे का नाही द्यायचे हे ज्याच्या हातात, तो जगाचा मालक. त्याची पत्नी 14 वर्ष महाराज अनवाणी पायाने घडली. योग घडला सीतादेवी. सांगण्याचा मुद्दा, तुम्हाला जर फळाची चांगली अपेक्षा आहे तर बी सुद्धा चांगलं लावलं पाहिजे अभंगाच्या प्रथम चरणात. शुद्ध बीजा पोटी.
असेल तशी चाल लावली पाहिजे महाराज. वा सुंदर चाल लावली. नाही तर महाराज खेड्यापणाने आम्ही जावा आणि त्या भाजण्याची चाली शुद्ध बीजा पोटी हे काय चालेल का महाराज. वा जशी चाल असन जसा भाव असन तशी चाल लावली पाहिजे महाराज. सुंदर अतिशय मस्त चाल लावली महाराज. नाही तर खेड्यापाड्याने जावा ते सुतळीने बांधलेला माईक त्याच्यावर गोळ ठुलेला त्याच्यावर माश्या घोंगाला आलेल्या कोणी खा महिन्यानं काळी होईना. तुमचं बरं मस्त माईक आहे माईक सिस्टीम आहे सगळं चांगलं आहे व्यवस्थित वातावरण आहे मस्त आहे. खेड्यापाड्यानं महाराज काही अवघड असते महाराज. गोळ ठुलेला आपलं कसं आहे बाबा कोणी खा म्हणलं तर खायचं नाही तर याचं कारण सांगू का. आमच्या गावात 2 महिने एखादं दूध घातलं आमच्या घरी दूध घातलं म्या दूध म्हणलं आता 2 महिने झाले म्हणलं दुधाचे पैसे नेऊन द्यावा. मी त्याला दुधाचे पैसे नेऊन द्या. ते म्हणला हे महाराज दोघाकडून पैसे असतात का. मी म्हणलं मस्त झालं घरचे खुश आणि मी खुश. पण 2 महिन्यांनी त्याची म्हातारी मिली माय त्याची मिली आणि त्याच्या वर्ष श्राद्धाला मोह कीर्तन ठुलं. 2 तास मंडपात बसलो महाराज नारायण पाकिट येईच ना. मग माझ्या ध्यानात आलं दुधात जमा झालं तसं तुमच्या गुळात मोह पाकिट जाऊन मी झालं. विठाला आपलं कुठं चालू होतं महाराज चाली. हा मग कीर्तन झाल्यावर कोणतरी माय करू येणार बोलायला. हा महाराजांनी मस्त केलं हे मस्त केलं. आता कोणी टेन्शन घ्यायचं नाही. महाराज 2 तास इथेच उभा राहते. महाराजांनी मस्त कीर्तन केलं. गावकऱ्याच्या वतीने मी महाराज भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. त्याला 10व्याला बोल सवय. आता गडबड कोणी करायची नाही गोंधळ करायचं कोणी करायचा नाही. महाराज आता इथंच आहे. इकडून बाया पाया पडतील इकडून महिला पाया पडतील. ज्याला समजलं त्याला धन्यवाद. बाकीच्यानं प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. विठाला विठाला नाही करत असले महाराज काय खरे. 3 जण येडे पानगाव झोपले येडे पानगाव झोपले. त्यातले ते एक जण म्हणलं लईच गर्दी झोपताच ना. एक जण म्हणलं खाली झोप. त्या 3घातलं एक जण खाली झोपलं. 2 वरचे म्हणले हे झाली जागा ये वरती. नाही कळलं द्वारखाना ना फाशी घेतो नाहीच कळलं काय करी महाराज. विठाला विठाला जशी चाल असन जसा भाव असन तशी चाल लावली महाराज. सुंदर आहे महाराज. गाता ज्याला गाता येतं महाराज त्यानं गोड गायलं पाहिजे. खोजने से नाही मिळता खो जाने से मिळता है. वरून वरून काय नाही महाराज मिळत. गायलं ना महाराज दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आता पाणी यायचं बंद झालं म्हणून बामणाने नियम चालू केला डोळ्याला पाणी लावा. खोजने से नहीं मिलता खो जाने से मिलता है महाराज. आपल्याला जास्त गाता येत नाही पण बिघडलेलं तेवढं मात्र कळतं तेवढं आपलं चांगलं आहे. अजून एक सूत्र सांगू का. ज्याला ऐका येत नाही त्याला लग्नाच्या बैठकीचा लयनाथ भलतानाच बोलायचं भलतानाच. मी एका गावाला कीर्तनाला गेलो बसणं कीर्तनाला जातो मी गरीब माणूस आहे कीर्तनाला जातो बसणं. कीर्तनाला गेलो आणि त्या गावात स्टँडवर एक कडक टोपी कडक कपडे घालून माणूस दिसला. मी म्हणलं राम राम घाला. मी म्हणलं राम राम. ते म्हणलं राम राम. हो आत्ताच जेवलो म्हणलं. अर मग याच म्हणलं डायनामा गेला दिसतोय. म्हणलं आपल्याला काय करायचं 2 तासाची मतलब म्हणलं. आणि माझं कीर्तन झालं म्हणलं माझी मुक्कामाची सोय. ते म्हणलं बाबाची इथं. मी म्हणलं मंदिरात झोपतो पण तिथं नग. हा ती म्हणले म्हातारं झोपलं मागाच. बरं बरं. त्याच्या खाट शेजारी माझा खाट टाकला. हा बरोबर 2 वाजता त्या म्हाताऱ्याला जाग आली. कोण आहे कोण आहे. अरे मला पडकी तुला काय करायचं गप. ते मला महाराज आहे. नाही म्हणलं पोतराज आहे. बरं बरं महाराज इथं कशाला आलास म्हणलं ऊस खोरपाला आम्हाला काय धंदा आहे. बरं बरं महाराज गाव कोणतं म्हणलं सेलू. लांब आहे म्हणलं उद्या जवळ आणतो माझ्या बापाच्या घरचं. काही बोलतात महाराज अशाला काही काय. बरं बरं महाराज लईच कवळा दिसायलास. मी म्हणलं तुला काय करायचं. बरं बरं महाराज लग्न झालं असं मला नाही झालं अजून. बरं बरं महाराज लग्न नाही झालं म्हणल्यावर लेकरं बाळ खुशाल असते. मी का लोकांची भाड्यानं आणलेत का. काही बोलतात महाराज अशांना काही सांगून उपदेश नाही. विठाला विठाला जसं आसन तसा भाव लावला पाहिजे महाराज. सांगण्याचा मुद्दा 4 वर्ग आहेत. पहिलं वर्ग आहे बी चांगलं आहे
फळ अशुद्ध आहे. दुसरा वर्ग असा आहे बी अशुद्ध आहे, फळ शुद्ध आहे. तिसरा वर्ग असा आहे बीही अशुद्ध आहे आणि फळही अशुद्ध आहे. आणि चौथा वर्ग असा आहे बी पण शुद्ध आहे आणि फळ पण शुद्ध आहे. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. पहिला वर्ग असा आहे भगवान श्रीकृष्ण रूपी बी शुद्ध आहे, लालू प्रसाद रूपी फळ अशुद्ध आहे. दुसरा वर्ग असा आहे बीही अशुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. हिरण्यकश्यप रूपी बी अशुद्ध आहे, भक्त प्रल्हाद रूपी फळ शुद्ध आहे. तिसरा वर्ग धृतराष्ट्र रूपी बीही अशुद्ध आहे आणि दुर्योधन रूपी फळही अशुद्ध आहे. चौथा वर्ग असा आहे मा जिजाऊ रूपी फळही शुद्ध आहे आणि छत्रपती शिवराय रूपी फळ शुद्ध आहे. महाराज ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस मातीला सुद्धा आनंद होत होता. कशाचा महाराज? या हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती जन्माला आले याचा आनंद मातीला होत होता. तिच्या अन्यायाचा कोथळा बाहेर काढणारा राजा जन्माला आला याचा आनंद मातीला होत होता. या हिंदवी स्वराज्याचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिणारा काळ जन्माला आला याचा आनंद मातीला होत होता. महाराज या हिंदुस्थानामध्ये एकही राजाचं मंदिर नाही, पण आपल्या कर्तृत्वानं प्रत्येकाच्या मनामनावर राज्य केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. माझी जाऊची पुण्याई कशी आली फळाला, माझी जाऊची पुण्याई कशी आली फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. शपथ घेतली स्वराजाची, होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची. अच्छा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची. जगद्गुरु तुकोबाची, जगद्गुरु तुकोबाची, जगद्गुरु तुकोबाची. बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, बापाचा बाप शिवबा जन्मला. एकच राजा इथे जन्मला, हा एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, हा एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. जय शिवाजी भवानी. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयते साथी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. हे प्राणपणाने लढले मावळे सदा राजावर.
माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर मना मनात आठवण येते भगवा झेंडा दिसल्यावर ते साठी वार झेले आपला निधना छाती आपल्या छाती पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्ताच्या हृदयावर जय शिवाजी जय शिवाजी भवानी हर हर माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हाला, हाला. अभंगाच्या सुरुवातीला कार्यकारण भाव संबंध प्रतिपादन केला. तुकोबरांना जे बी सांगायचंय ते पारमार्थिक बी सांगायचंय, प्रापंचिक बी नाही सांगायचं. पारमार्थिक बी तुम्ही लावा, अर्थात नामचिंतन तुम्ही बी रावा, तुम्हाला फळही चांगली मिळतील. पहिलं फळ अभंगाच्या द्वितीय धर्म. मुकी अमृताची वाणी मुकी अमृताची वाणी मुकी अमृताची वाणी मुकी अमृताची वाणी मुकी अमृताची वाणी
देवाचे कारणी. गोड बोलणं हे गोड असलं पाहिजे महाराज. गोड बोलत चला. ज्ञानोबा सांगतात, तरी दुवाळी कोणाची न व्हावी, भोवई कोणाची न उचलावी. आपलं बोलणं इतकं चांगलं असलं पाहिजे की कोणाची भोवई सुद्धा उंचावली गेली नाही पाहिजे. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपली वाणी गोड असली पाहिजे. आपले लोक महाराज गोड बोलतच नाहीत. अवघड आहे महाराज. या आता 7 ते 9 शहरात कीर्तन असतात आणि कीर्तनाला गेल्यावर असा योग येतो महाराज, कीर्तन झाल्यावर नंतर ते लोक येतात, महाराज चला घरी चहा घ्यायला. आणि आम्ही चहा घ्यायला जावं आणि त्याची बोलण्याची पद्धत ते असा आवाज देणार, ए स्मिता, ए स्मिता उठतेस का ग. म्हणजे उठच असं म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही तो शिकलेला. मग ते जनावर हळूच उठणार. आता हे बी बऱ्याच जनावरांना नाही कळलं, आपण काय करावं. मग केस मोकळे सोडलेले. एक विनंती महाराज, महिला मंडळीच्या पाया पडून सांगतो, तुम्हाला राग आला तरी चालेल, पण केस दुसऱ्या व्यक्तीपुढे कधी मोकळे सोडायचे नाही. दुसरी गोष्ट, पदर आपला कधी खाली पडू द्यायचा नाही. आणि तिसरी गोष्ट, दरवाजामध्ये कधी केस विचारायचे नाही महाराज. आपला मुद्दा चालला, केस मोकळे सोडलेले, अंगावर विण्याची खोळ घातलेली, भुवई कापलेली. का म्हणून कापली काय माहिती, त्याला काय मोहळ बसत का काय माहिती. मग ते नवऱ्याला सांगणार, ते हळूच करून उठणार, अरे बंटी मी ना आज अशी सिरियल पाहिली, मी आज खूप बोर झाले, तू एक काम कर बंटी. जसं काय कुत्रं पाळलंय बंटी. तू एक काम कर, तू चहा कर, बाबांना दे आणि मला पण दे, मी आज खूप बोर झाले रे. आपल्या खेड्यापाड्यात म्हणून लयच बेकार महाराज. येता का दुधाला, जी हरी येता का दुधाला, दुधाला. आणि आम्ही दुधाला जावं आणि त्यानं हाक मारावं, अय उठ बाबा आलाय, उठ की बाबा आलाय. मग ते ऐकत नाही. मग ते कोणाचं तरी नाव मध्ये घालणार, ए पप्याची माय उठ की बाबा आलाय, ए ठेकीची माय बाबा आलाय. ते हळूच कुंपागून घेते, काय लावलो ट्वाय 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 ट्वाय, साखर झोपीचा टाइम काय लावलो, बाबा आलाय, जाय म्हणा चुलीत. असं कुठं असतंय महाराज. गोड बोलतच नाहीत महाराज, काय करावं. प्रेम परिचय को पहचान बनाता है, प्रेम वीराने को गुलिस्तान बनाता है, प्रेम इंसान को भगवान बनाता है. नक्कीच महाराज, प्रेम हे देवाला, हे माणसाला देव बनवत असतं, पण आपण ते केलंच नाही महाराज. जन्मो जन्मिया सुपडे साप केले, कित्येकाच्या घरावरती टेंबे लाविले. आपण चांगलं केलंच नाही महाराज. दुसऱ्याचं वाटलं कसं होईना, आपलं एवढाच भाव आहे. एक गोष्ट सांगतो, एखाद्याचं चांगलं करता येत नसेल करू नका, पण एखाद्याचं वाईट कसं होईन हे सुद्धा चिंतन करू नका. एक गोष्ट सांगतो, आणि या जगात दुसरी गोष्ट अशी, कोणाचा अपमान करायचा नाही. अपमान नावाचं असं कर्ज आहे, तो महाराज प्रत्येक मनुष्य व्याजात सगट परत करण्याची संधी बघत असतो. त्याच्यामुळे कोणाचा अपमान करायचा नाही. दुसरं कारण महाराज, त्याची वाणी अमृतासारखी होईल. दुसरं कारण त्याचा देह देवाचे कारण, देह देवाचे कारण. देवाने सुंदर हा नरदेह दिलाय महाराज. कशासाठी? देव दिला देह, देह देह भजन घुमट. देव दिला देह, देह देह भजन घुमट. देव दिला देह, देह देह भजना घुमटा. देव दिला देह, देह देह भजना घुमटा. डोया झाला फाट बाधिकेचा, डोया झाला फाट बाधिकेचा. डोया झाला फाटा बाधिकेचा, डोया झाला फाटा बाधिकेचा. हा डोया झाला फाट बाधिकेचा, डोया झाला फाट बाधिकेचा. डोया झाला फाटा बाधिकेचा,
देवे दिला देह 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 भजन गोमटा देवे दिला देह 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 भजना गोवटा देवे दिला देह देह भजना गोवटा भजन गोमटा देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. देवानं सुंदर हा नरदेह दिलाय महाराज. हे नाक इथंच का दिलं? हे जर पाठीला दिलं असतं तर देवाला माहिती आहे, देवाला 2 तास लागले असते. घास घ्यायचा, नाकाला दाखवायचं, नाक परीक्षा करतं महाराज. घास घ्यायचा, पाठीला दाखवायचं, 2 तास लागले असते. बरं हे नाक इथंच दिलं, नाक पुढे खालीच का दिलंय? देवाला माहिती आहे बारका लेकराला डेंजर असते, त्यांनी खेळताना माती भरली असते, वर जर दिले असते. बारकाले पोरला चित्र असते महाराज. काय करते याचा भरोसा नाही. एकदम मला म्हणला महाराज महाराज माणूस एका पायावर कधी उभा राहतो? मग इथे अक्कलच बंद पडली. त्याला म्हणलं मला नाही माहीत. ते मला घे इकडे 200 रुपये घेतले माझ्याकडे. 200 रुपये काय? मला सांग कधी राहतो? ते मला एवढं माहीत नाही करावं. पॅन्ट घालताना काही विचारतात महाराज, काही सांगता येत नाही महाराज. याचा भरोसाच नाही. एकदम माझ्याकडे पाया पडायला आलं मला, हे महाराज 20 रुपये. मी म्हणलं का कधी देत नाही? ते मला सगळीकडे फिरलो, मला कुठंच चाललं ना. काही विचारतात महाराज, काही बोलतात. दोघं नवरा बायको महाराज माझ्याकडे आले. म्हणले जे हरी. म्हणलं जे हरी. म्हणलं हे घ्या 200 रुपये. घेतले ठुले खिशात. बघता काय ठुले खिशात? हे आमच्या मंडळी. म्हणलं बर. गरोदर आहेत. म्हणलं बर. मुलगा होईन की मुलगी? आता हे मला कळत असते. मला जर कळत असलं तर 100ला नारळ पोरगी, 100ला नारळ पोरग, 100ला नारळ पोरगी. बिगर भांडून धंदा झाला असता महाराज. म्या म्हणलं नाही म्हणावं तर पैसे वापस घेते. म्या मोठ्यापणानं सांगितलं जा मुलगा नक्की होणार. ते माझ्या पुढचं म्हणलं नाही झाल्या मुलगी नक्की होणार. म्हणलं काही बोलत आहेत महाराज. एक सांगू का, एक विचारू का? लग्न झाल्या बायकोच्या गळ्यात काय बांधावं लागतं? बोलत चला. काय बांधावं लागतं? मंगळसूत्र. ज्या दिवशी बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं जातं त्या दिवशी मंगल तुमच्या मागं लागतो आणि सूत्र बायकोच्या हातात जातं. खरं आहे का नाही? खरं आहे ना. ज्या दिवशी मंगळ तुमच्या मागं लागतो बायकोच्या हातात सूत्र जातात महाराज. बरं लगन नावाची अशी जखम आहे ती होण्याच्या आधी हळद लावावं लागते. तुमच्याकडे कधी लावतात हळद? कधी लावतात? कसला मार लागल्या? मुक्का मार लागल्या. गरम करून हळद मुक्का मार लावला लागतात महाराज. सांगण्याचा मुद्दा हा देह देवाचे कारणी. पहिलं कारण त्याचा देह, त्याची वाणी अमृतासारखी होईल पहिलं कारण. दुसरं कारण त्याचा देह देवाचे कारणी. तिसरं कारण तिसरं फळ तिसरं सर्वांगी निर्मळ
मुखी अमृताची वाणी देहदेवाची कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाचळ. आपलं मन महाराज हे चांगलं निर्मळ असलं पाहिजे. नाही निर्मळ जीवन काय करीन साबण. काही लावा, फेसवॉश लावा, साबण लावा, काही लावा, काय लावायचंच लावा. गीतांजलीचं लावा नाही तर पतंजलीचं लावा, काय लावायचं तर लावा. पण महाराज मनच जर चांगलं नसं तर चित्त जर चांगलं नसेल तर महाराज त्याचा काही उपयोग नाही. महाराज मन हे चांगलं असलं पाहिजे. महाराज एखाद्याचं चांगलं करता येईल तर चांगलं केलं पाहिजे. उगं कशाला लोकांची सुरीकी मोडायची तर आधी तर जमणं महाराज. जितकं चांगलं करता येईल तितकं चांगलं केलं पाहिजे महाराज. चित्त शुद्ध तैसे चित्त शुद्ध तैसे मित्र शत्रू होते व्याघ्रेन खाती सर्पतया. मन आपलं चांगलं असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे. आपलं मन चांगलं नाहीच महाराज. खरा तो एकची धर्म लोकाचे बांध कोरावे. आपलं मनच चांगलं नाही महाराज. मन हे चांगलं असलं पाहिजे, चित्त महाराज चांगलं असलं पाहिजे महाराज. चौथा भाव असा आहे आध्यात्मिक, अतिदैविक आणि अतिभौतिक. तिन्ही ताप निघून जातील पण साधू पण त्याच तोला मोलाचा पाहिजे महाराज. एक सांगतो महाराज, दर्शन त्याचंच घ्यावा, त्याच्याकडे अधिकार आहे, त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. ज्ञान ज्याच्याकडे ज्ञान असन आणि तप असन त्याचाच आशीर्वाद लागतो आणि शापही त्याचाच लागतो महाराज. काही ज्या कोणाचाही लागत नाही महाराज, शाप कोणाचाही लागत नाही. मी मागच्या वर्षी एका जण म्हणलं जा तुझं कल्याण होईल, आपलं तर लागतच नाही महाराज. त्याला म्हणलं जा तुझं कल्याण होईल, ते ह्या वर्षी भेटलं महाराज. मी म्हणलं बरं आहे का, ते म्हणलं हो 10 एकर इकली मला. म्हणजे आपलं तपही नाही आणि ज्ञानही नाही महाराज. अतिदैविक, आध्यात्मिक, अतिभौतिक तिन्ही ताप निघून जातील महाराज. हे चौथं फळ अभंगाच्या चौथेदार. तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती. दर्शने विश्रांती. महाराज सगळे ताप निघून जातील. एकदा त्या देवाचं प्रेमाने भजन करा महाराज. हात वरती करा सगळ्यांनी करा. जे नाही करण त्याच्या बगलात मांजराच येतील बघा. करा करा लोक, राहू द्या असेच.
तुलेल हरी काणा विठ्ठल पांडुरंगा 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 तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेल हरी काना विठ्ठल पांडुरंगा तुलेल हरी काना विठ्ठल पांडुरंगा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा विठ्ठल मी विठ्ठलाचा माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 ओम नमः शिवाय 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 रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय हरसेनाराय महेश्वर ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय या चिमुकल्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी. महाराज खरंच शुद्ध बीजापोटी फळे साळ गुम्मट. खूप मस्त पावल्या खेळतात महाराज. ज्यांच्याकडे शिकतात त्यांचे खूप खूप धन्यवाद. जे चांगल्या पिढीला चांगले वळण लावतात महाराज त्यांचे खूप खूप धन्यवाद. बाबाजी आपलं नाव काय? माऊली महाराज यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तसेच आपल्या गावातील टाळकरी माळकरी शेतकरी सर्वांचे धन्यवाद. आम्हाला ज्यांनी बोलण्याची संधी उपलब्ध केली असे असणारे आमचे परमस्नेही आमचे दाजी महेश नवल यांचंसुद्धा धन्यवाद. तसेच आपले सोबदार असतील त्यांचेसुद्धा धन्यवाद. माई सिस्टीमवाले खूप गोड आवाज आहे तुमचा, खूप तुमचेसुद्धा धन्यवाद. तसेच आपले महाराज गायनाचार्य महाराज मंडळी काळे महाराज असतील, आपलं समाधान महाराज यांचा खूप गोड आवाज आहे, त्यांनासुद्धा धन्यवाद. आणि आपलं गावचं वैभव असणारे मृदंग वादक विकासजी महाराज खरात पर नखाते
त्यांचं सुद्धा महाराज सप्त्याच्या मी पत्रिका पाहिली, त्यांचं सुद्धा कीर्तन आहे. आपला व्यक्ती कुठं जर मोठं होत असेल महाराज, त्यांना सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. नावं कोणाला ठेवायची नाही महाराज. विकास महाराज एक सांगतो, नावं ठेवणं जरी हा कोणाचा धर्म असला, ते नावं सहन करणे हा आपला धर्म आहे महाराज. लोकांचं काय, लोक नाव ठेवतच असतात, लोक देवाला सोडत नाही तर आपण कोण आहे? याची राखण बाया तरी शिवाय देतात देवाला कधी कधी. जाऊ द्या, असू द्या. सुंदर सप्त्याचं नियोजन आहे. आज सप्ताहाचा दुसरा दिवस. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे पुन्हा धन्यवाद. तसेच माझ्या झालेली सेवा माझ्या आईवडिलांच्या चरणी, माझ्या ज्ञानोबारांच्या चरणी, जगद्गुरू तुकोबारांच्या चरणी, सद्गुरू जोग महाराज यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरी विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर.